नमस्कार, हिंदुस्तान 24 तास न्यूज मध्ये आपले स्वागत। मी आहे वर्षा सामंत। पाहूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। श्याम भोईर यांच्या कुटुंबियांचे महेंद्र शेठ घरत यांनी केले सांत्वन। महेंद्र शेठ घरत यांचे नावायार्डमधील जुने सहकारी दिवंगत श्याम जोमा भोईर यांच्या कुटुंबियांचे महेंद्र शेठ घरत यांनी मंगळवारी सांत्वन केले। नावायार्डच्या कामगारांना कायम करण्यासाठी महेंद्र शेठ घरत यांनी खूप मोठा संघर्ष केला होता। तत्कालीन कंत्राटी कामगारांना कायम करण्यासाठी 1991 मध्ये थेट दिल्ली येथे जाऊन तत्कालीन संरक्षण मंत्री राजा रामण्णा यांची भेट घेण्यात आली होती। तेव्हा त्यांच्या आदेशानुसार माझगाव डॉकचे चेअरमन यांच्याकडून पत्र आणले। त्यात स्थानिक प्रकल्पग्रस्त कामगारांना माझगाव डॉकच्या सेवेत कायम करा असा स्पष्ट उल्लेख होता। या साऱ्या प्रकरणात तत्कालीन अर्थमंत्री मधु दंडवते यांनी मध्यस्थी केली होती। तत्कालीन माजी विरोधी पक्षनेते ॲडव्होकेट दत्ता पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य मीनाक्षी पाटील, माजी आमदार दत्तूशेठ पाटील, पनवेल पंचायत समितीचे तत्कालीन माजी सभापती विवेक पाटील यांनीही मोलाचे सहकार्य केले होते। युनियनचे सर्व पदाधिकारीही उपस्थित होते। त्यामुळेच त्यावेळी 101 कामगारांना माझगाव डॉक लिमिटेडमध्ये नोकरीत कायम करण्यात महेंद्र शेठ घरत यांना यश आले होते। त्यापैकी महेंद्र शेठ घरत यांचे खारकोपऱ्यातील जुने सहकारी श्याम भोईर होय। त्यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले। त्यामुळे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी तातडीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वन केले। यावेळी माझगाव डॉकचे सहकारी बाळकृष्ण भगत, जीवन भगत, मारुती कोळी, जनार्दन ठाकूर, शरद मुंबईकर, चंद्रकांत घरत हे सांत्वनासाठी आले होते। ते म्हणाले, महेंद्र शेठ घरत, तुम्ही नावायार्ड पासून सुखदुःखात साथ दिली, तशीच आजही कायम देत आहात। तीच देहबोली, तोच करारी बाणा, याबद्दल आम्हाला तुमचा अभिमान वाटतो। तुमचे पाय जमिनीवर आहेत हे तुम्ही कृतीतून दाखवून देताय। त्यामुळे सुखदुःखात कायम साथ देणारा हक्काचा माणूस म्हणून महेंद्र शेठ, तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात। श्याम भोईर यांचे उत्तर कार्य सोमवारी म्हणजेच 3 नोव्हेंबर रोजी आहे। यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।